या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी दिल्लीतून येत आहेत। आज अजितदादा पवार यांच्या निधनाला 14 दिवस झाले। संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या चर्चा केल्या जात होत्या। अजितदादा जिवंत आहेत, अजितदादा परत येत आहेत, अजितदादा बारामतीत आत्ताच दाखल झाले। त्यानंतर अजितदादांचा घात, अपघाताचा कट रचणारा आत्ताच सापडला। यात हा मोठा नेताही सहभागी। आजच्या या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्राला सत्य समजणार असून हा फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा, कारण की शेवटी अशी काही मुद्दे मांडणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला सरकारने कसे बसवले ते स्पष्ट होणार आहेत। महाराष्ट्रातील जनता सुद्धा म्हणेल की सरकारने काय या गोष्टी आमच्यापासून लपवल्या, त्यामुळे पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आज संपूर्ण पवार कुटुंब दिल्लीत दाखल झाला आहेत आणि सर्वात मोठा भूकंप होणार असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे। कालच सुनेत्रा पवार या दिल्लीत गेले असून आज रोहित पवार, सुप्रिया सुळे हे सुद्धा दिल्लीत दाखल झाले आहेत। नेमकं चाललंय काय, त्याचा सगळ्यात मोठा खुलासा या व्हिडिओतून होणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरण आता वेगाला आलं असून नेमकं आता शरद पवार काय भूमिका घेणार तुझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राची लक्ष लागलेले आहेत। कारण की सध्या शरद पवार हे सरकारच्या विरोधात बसलेले आहेत आणि अजित पवार सरकारसोबत आहेत। एकत्र आल्यानंतर अजित पवारांसोबत शरद पवार हे सरकारमध्ये सामील होणार का, या संदर्भात आपल्यालाही महत्त्वाच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की नेमकं काय करणार शरद पवार याचा निर्णय समोर आला आहे। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा। आज शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही गट एकत्र आलेत आणि शरद पवार भाजपसोबत गेले तर सुप्रिया सुळे यांना केंद्रात महत्त्वाचं कॅबिनेट मंत्रीपद भेटणार। तसेच राज्यामध्ये जयंतराव पाटील, रोहित पवार यांनाही मोठं मंत्रीपद भेटणार। तसेच शरद पवारांच्या इतर नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या पडणार। परंतु पवार साहेब आता काय करणार याकडे संपूर्ण लक्ष आहे। जर विरोधात थांबले तर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी होणार, पण विलगीकरण व्हावे अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे। शरद पवार, अजित पवार यांची सुद्धा हीच इच्छा होती, परंतु राज्यातील पक्षातील काही नेते याला अंतर्गत विरोध करीत आहेत। कारण की जर एकत्र आल्या दोन्ही राष्ट्रवादी तर संपूर्ण सत्ता शरद पवारांच्या हातात जाईल आणि काही नेत्यांचे महत्त्व कमी होणार। त्यामुळे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे लोक अंतर्गत विरोध करीत आहेत। तसेच राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्रा पवार यांनाच करावे अशी संपूर्ण कार्यकर्ते महाराष्ट्राची इच्छा आहेत। परंतु काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र करण्यास विरोध करीत आहेत। त्या सगळ्यांची पक्षातून हाकलपट्टी झाली पाहिजे असं संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे यासाठी व्हिडिओला एक लाईक झालं पाहिजे। आत्ताचा पुढचा मुद्दा अत्यंत घातक असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा। अजितदादांच्या अपघातावर आता अजितदादा सोबत असलेल्या माळी हिच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केले असून हा घातपाताचा असून ऐनवेळी विमान बदललं। नेमकं या पाठीमागून माइंड मास्टर आहेत त्याचा शोध लागणे गरजेचे आहे। ऐनवेळी पायलट बदलले, वेळेमध्ये तफावत, त्यामुळे नेमकं समजत नाही यात कोणी मोठे नेते सहभागी आहेत का, कोणाच्या इशाऱ्यावर हे लोक काम करीत आहेत किंवा करीत होते। दादांचा सगळा प्रोग्राम कोणी बदलला या संदर्भात अजून संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडले असून सगळ्यात मोठा खुलासा आपण या व्हिडिओतून केला आहे। नेमक्या ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी दादांना उशीर काबर करण्यात आला, ज्याने त्यामुळे उशीर झाला तो नेता नेमका कोणत्या पक्षाचा आहे, ही चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी होत आहे। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करायला लगेच। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। दोन्ही राष्ट्रवादीचं 13 तारखेला विलीनीकरण होण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भातली ही सगळ्यात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दोन्ही राष्ट्रवादीचं 13 तारखेला विलीनीकरण होण्याची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली आहे, तर दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे, तर या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे। तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिल्लीचा दौरा केलेला होता। भाजपच्या वरिष्ठांसोबत त्यांनी चर्चा केलेली होती आणि कदाचित पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चंद्रशेखर, आपण पाहतोय सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। आधी फडणवीसांनी सुद्धा दिल्लीचा दौरा केला आणि त्यानंतर पडद्यामागच्या या सगळ्या हालचाली वाढलेल्या आहेत। पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली आहे। शुभम, खरं तर आपण पाहिलं की राष्ट्रवादी दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र येणार याच्या आता सगळ्या चर्चेला पूर्णविराम जो आहे तो 13 तारखेला मिळणार आहे अशी आपल्याला माहिती
जे त्या लोकशाहीला मिळालेली आहे. आपण पाहिलं की एकीकडे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि दुसऱ्या बाजूनं खासदार शरद पवार सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी रुग्णालयात दाखल आहेत. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे दोन्ही मोठे नेते जे आहेत ते अशा पद्धतीनं एकीकडे एकाचा मृत्यू झाला तर दुसरे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि यामुळं सध्या पवार कुटुंब एकत्र येण्यासाठी सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत आणि पवार कुटुंब एकत्र यावं म्हणून पवार कुटुंबाचे जवळचे जे स्नेही आहेत, नातेवाईक आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात या संदर्भात सगळ्या बाजू ज्या आहेत त्यांनी एकत्र आणण्यासाठी निभावलेल्या आहेत आणि या सगळ्यावरतीच आता 13 तारखेला हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विलिनीकरण होणार आहे. परंतु याचं राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाला मिळणार हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण या अध्यक्षपदाची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. एकंदरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्यासाठी जयंत पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या दिग्गज नेत्याची बैठक यापूर्वी देखील झाली होती. त्या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार होते, परंतु याची पुढची आता जे शेवटचा अंतिम टप्पा जो आहे तो विलिनीकरणाचा तो 13 तारखेला होईल. अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर घडामोडींना वेग. 12 डिसेंबरलाच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं. अंकुश काकडेंचं गौप्यस्फोट, जयंत पाटील आणि अमोल कोल्हेंचा दुजोरा. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं ही दादांची इच्छा होती. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, जिरवाळांची मागणी. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या वेळेला तुतारीच्या बाजूने मी आणि विशाल तांबे दादांशी चर्चा करत होतो. त्यावेळेला दादा म्हणत होते की कशाला आपण वेगळे राहतोय. खरं म्हणलं तर दादा म्हणत होते की 12 डिसेंबरलाच आपलं एकत्रीकरण होणार होतं, पण कुठे माशी शिंकली हे समजलं नाही. ठीक आहे, भविष्यकाळामध्ये आपण येऊ, तेवढीच ती चर्चा झाली. पण त्याच्यापूर्वी मात्र दादांनी मला अनेक वेळेला आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल मणियार, श्रीनिवास पाटील साहेबांच्या फार जवळ असतात, कुठेतरी तुम्ही मध्यस्थी करा आणि साहेबांचं मन हे करा. आम्ही आमच्याकडनं, मी असेल, विठ्ठल शेठ असेल, आम्ही बरेच प्रयत्न केले, परंतु दुर्दैवाने त्याला काही यश आलं नाही. ते यश आलं असतं आणि ते पाहण्यासाठी दादा असते तर त्यावरून दुसरा कुठलाच आनंद आम्हाला मिळाला नसता. या दृष्टी